चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला अपूर्व गावड इथे या. अपूर्व इथे यायचं आहे आपण. चला अपूर्व गावड इथे या. रोहन पाटील गोलंदाज मार्कवर. तनिष आपण पाहत आहेत एका बाजूने दुसऱ्या बाजूने भूषण ही जोडी. चला टॉस केला जातोय दोन संघामध्ये. आरवी टायगर टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतील. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. एक षटकाचा सामना असेल. रोहन गोलंदाज मार्कवर समोर तनिष आपण पाहत आहेत. पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक सुमित पुढे सरसावतोय. त्याला बेट करून चेंडू झालाय फरार चौकारांकरिता. 4 धावा. चला आदर्श तरी इथे या. अपूर्व गावड आपण इथे यायचं आहे. चला सर्व कमिटी मेंबर्स इथे आपण या. अगदी चांगला ड्राईव्ह केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 2 बॉलच्या अगदी समाप्त केले. स्कोर काढत धावा 6. बिनबाद 6 धावा. एक षटकाचा सामना. एकंदरीत 10 प्लस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. पुढील बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर राहिलेत. 1-2 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. धावफलका दाबा आहेत 8. 3 बॉलच्या अगदी समाप्त अखेर. चांगली फलंदाजी पाहायला मिळालंय. आधीच्या मॅच मध्ये अगदी संघर्ष करत होता, परंतु या मॅच मध्ये चांगली सुरुवात पाहायला मिळाली. 3 बॉल मध्ये 8 धावा स्कोर कार्डवर आहेत. पुढील बॉल. व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धाव फलकावर. आधीच्या मॅच मध्ये अगदी 8 आणि 9चं टार्गेट होतं. इथून आतापर्यंत अगदी स्कोर कार्डवर धावा आहेत 9. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. 10 रन्स 10 धावा. 10 धावा धाव फलकावर. पुढील बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी 2 धावा सेव्ह केल्या गेल्यात. दुहेरी स्कोर कार्ड पोहोचलाय 11 या अंकावर. 11 रन्स. 12 धावा माफ करा. धाव फलकर 12 धावा आहेत. अजूनही 2 बॉल आहेत. 12 धावा धाव फलकावर. शेवटचे 2 बॉल. इथून एका बाजूने धावत सुटल्यात. फलंदाज परतावा लागेल. चला नेक्स्ट फलंदाज. अजूनही शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू. भूषण पुन्हा एकदा ड्राईव्ह केला गेलाय. दीपचे ते होते त्याला बेट करून चेंडू निघून चाललाय. दुसऱ्या धाबेकरिता 2 धावा.
अगदी परिपूर्ण होतात. तिसऱ्या धाब्यांसाठी वळाल्यात. फलंदाज बाद होईल. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धाबा आहेत 14. 15 धाबांचं लक्ष असेल विजयाकरिता. चला 15 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. 2 फलंदाज रोहन आणि त्याच्या समवेत असेल अनिकेत. 6 बॉल मध्ये 15चं लक्ष समोर असेल. सहा बॉल 15चं समोर लक्ष असेल. तनिष्क गोले मार्कवर. पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज झालाय. समोर अनिकेत आपण पाहत आहेत. 6 बॉल मध्ये 15चं लक्ष असेल. पहिला बॉल पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 6 बॉल मध्ये 15चं लक्ष असताना पहिला निर्धाव चेंडू. आता 5 बॉल 15ची गरज. पहिला बॉल अगदी निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. गोलंदाज गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. 5 बॉल मध्ये आता 15ची गरज असेल. मागण्या प्रीमियर लीग
8वं पर्व आपण पाहताय. चॅम्पियन संघ कुठला असेल यावेळेस दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचे संकेत पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 अव्वांतरच्या स्वरूपात पाहायला मिळालंय. एक धाव फलकार 1 बॉलच्या अगदी समाप्त खेळ. आता 5 बॉल 14चं समोर लक्ष असेल विजयाकरिता. 5 बॉल 14. अनिकेत चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक कॉटन बोल्टची संधी होती. उलटा झेल पकडण्याचा प्रयत्न. 2 धावा परिपूर्ण होता. 3ऱ्या धाब्याचा कॉल आणि इथून पाहता पाहता अगदी 3 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. 3 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 या अंकावर. आता 4 बॉल 11ची गरज असेल. 4 धाबा स्कोर कार्डवर. येणारे 4 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. रोहन पाटीलकडे क्षमता आहे. 4 बॉल मध्ये 11ची गरज. एक मोठा हवाई सफर. 4 बॉल 11 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज गोल मार्कवर सज्ज होईल. 4 बॉल 11ची आवश्यकता. पुढील बॉल. टप्प्याचा चेंडू यावेळेस शफल झाला. चेंडू सरळ निघून जाते लॉंग लेग क्षेत्रामध्ये. चौकारांकरिता 4 धाबा. या 4 धाबांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 8 या अंकावर. आता 3 बॉल 7ची आवश्यकता असेल. 3 मध्ये 7ची गरज. तीन बॉल 7ची गरज असेल. 3 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. पुढील बॉल. गोलंदाज सज्ज होतो गोलंदाज मार्कवर. तीन चेंडू 7ची आवश्यकता. पुन्हा एकदा व्हाईट बॉल पाहायला मिळालाय. खराब लाईन लेंथने गोलंदाजी तनिषच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. स्कोर कार्ड धावा आहेत 9. 6 धाब्यांची आवश्यकता. येणारे 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये 6ची गरज. 9 धावा धावफलकावर. पुढील बॉल. ऑन साईड करण्याचा प्रयत्न. काऊ कोर्टमधून क्षेत्ररक्षक पुढे येतो. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि पाहता पाहता दुसऱ्या धाव अगदी परिपूर्ण केली गेले. धावफलका धावा आहेत 11. 2 चेंडू मध्ये 4ची गरज. 2 बॉल 4ची आवश्यकता असेल. हा चेंडू खूप महत्वाचा. इथून 2 बॉल मध्ये 4ची गरज. 11 धावा स्कोर कार्डवर. चांगली बॅटिंग पाहायला मिळालंय. पुढील बॉल. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत पण बाउन्सने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धाब्यासाठी वळाल्यात. 1च धाव मिळेल. आता 1 बॉल मध्ये 3ची गरज. 1 बॉल मध्ये 3ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 3 धावा इथून तुम्हाला काढाव्याच लागतील. चला नेक्स्ट फलंदाज. चला 1 बॉल मध्ये 3ची गरज असेल. एक बॉल 3 धाब्यांची आवश्यकता असेल. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस बॉल.
फुल टॉस बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षकाने सुंदर सैल परिपूर्ण केला गेलाय आणि केडी फायटर्सने या मॅच मध्ये अगदी विजयश्री प्राप्त केला गेलाय.